आणि यानंतर बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। सीजेपीचा मोर्चा हा संसद भवनावरती धडकलेला आहे। संसद भवन परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती आंदोलक अजूनही ठाम आहेत। पोलिसांनी आंदोलकांवरती अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा सोडलेल्या आहेत। संसद भवन बंदुका रोखून जवान सज्ज आहेत आणि याच परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण पसरलेलं आहे। सध्या संसद भवनाचं गेट पूर्णपणे बंद असून सोनम वांगचुक यांच्या 20व्या दिवशी मोडीत आंदोलन काढलेलं होतं। रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। मात्र असं असलं तरी सुद्धा ठरल्याप्रमाणे अभिजित दिपकेंसह आंदोलकांनी आज संसदेवरती मोर्चा काढण्याचा निर्धार केलाय। मात्र आंदोलक संसदेकडे कूच करण्यापूर्वी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावरती लाठीमार केला आणि त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। दिल्लीतील या आंदोलनाचे अपडेट्स आणि त्यानंतर सर्वच देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये याची बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पसरली आणि याचे पडसाद प्रत्येक ठिकाणी आता उमटू लागलेले आहेत। पोलिसांना आता या सगळ्या आंदोलकांना शांत करणं सर्वात मोठं जोखमीचं बनलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय दिल्लीमधली संसद भवन परिसरामध्ये आंदोलकांवरती अश्रुधुराचा मारा सुद्धा करण्यात आलेला आहे। इतर देशामध्ये जशी हुकुमशाही किंवा कोणतेही राजवट उलथून टाकण्यासाठी सध्याच्या घडीला जी काही आंदोलनं केली जात आहेत, याच प्रकारचं काहीसं चित्र सध्या आपल्या देशामध्ये सुद्धा घडतंय। त्यामुळे हे दोन दृश्य आपण पाहतो। एका दृश्यांमध्ये पोलीस ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करतात आणि तर दुसऱ्या दृश्यांमध्ये या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या। काहीसा ताण कुठेतरी पोलिसांवरती वाढल्याचं आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही पोलीस यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतं। मामले का अनुमोदित पाठ सभा पटल पर प्रस्तुत करने की कृपा करें। सभी मैं माननीय सदस्यों से आग्रह करूंगा। मैं धर्मेंद्र जी आपकी बात को सुनूं। मैं चाहता हूं कि आप सभा की कार्रवाई चलने दें। सभा की कार्रवाई कल मंगलवार दिनांक 21 जुलाई 2026 को प्रातः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। त्यामुळे याच आंदोलनामुळे आणि या सगळ्या परिसरातील या तणावामुळे लोकसभेचं कामकाज सुद्धा काही वेळासाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। ही आपण दृश्य पाहतोय दिल्लीमधली संसद भवन परिसरामध्ये आंदोलकांनी आंदोलनाची हाक दिली। कोणतीही परवानगी न घेता कॉकरोच जनता पार्टीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आपण सकाळपासून काय घडलं एकंदरीत नजर टाकूया। सीजेपीच्या मोर्चावरती लाठीचार्ज झाला। अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलं, मात्र ते अजूनही त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहे। एकीकडे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये सुद्धा आंदोलनं होत आहे। सीजेपी आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी संसद भवन मोर्चा काढलेला होता। धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला सुद्धा गेले। यानंतर फक्त या आंदोलकांची मागणी हीच आहे की फक्त राजीनामा आम्हाला नकोय। जो काही शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला, जो काही घोटाळा झाला, नीटचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न टांगणीला लागलेला होता, याची सर्वस्वी जबाबदारी ही फक्त त्या शिक्षण मंत्र्यांनी उचलावी। फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, या सगळ्याची सुद्धा जबाबदारी आहे ती धर्मेंद्र प्रधानांनी स्वीकारावी। ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। एका दृश्यांमध्ये लाठीचार्ज करताना आपण हे जवान बघतोय, तर दुसरीकडे पोलीस सुद्धा ही परिस्थिती कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। लोकसभेचं कामकाज हे मंगळवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने अमानुषपणे या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते, लाठीचार्ज केला जातोय, कुठेतरी ही परिस्थिती पांगवण्याचा प्रयत्न या जवानांकडून केला जातोय। मात्र गेल्या काही दिवसांपासून हे जे आंदोलन होतं, जे शांतता पद्धतीने सुरू होतं, त्याला कुठेतरी आता गालबोट लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जोरदार सुरू आहे। एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता केंद्र सरकार काय ऍक्शन घेतं, केंद्र सरकार काय म्हणतं, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 3 आठवड्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती देशातील शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी
कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होतं. सुरुवातीला सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते. 20 दिवसानंतर त्यांना सुद्धा बळजबरीने तिथून हटवण्यात आलं. त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा सर्वेसर्वा अभिजित दिपके हा तिथे आंदोलनाला बसला, उपोषणाला बसला. त्याच्यानंतर जेव्हा हे आंदोलक आक्रमक झाले, त्यांनी संसद भवनावरती जाण्याची हाक दिली. आणि या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय विश्लेषक संजय उन्हाळेजी आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. ज्या देशामध्ये लोकशाही जिवंत असताना यासारख्या पद्धती जर घडत असतील तर मग आवाज नेमका उठवायचा कुणाच्या विरोधात, जर अशी आंदोलनं दडपली जात असतील तर? एक तर काय झालेलं आहे की सोनम वांगचुक यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून न घेता त्यांना हॉस्पिटलमध्ये अगदी निर्दयपणे हलवण्यात आलं. बर. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की दिपके त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांना देखील म्हणजे चांगली वागणूक दिली नाही. आज सकाळपासून आपण जेव्हा पाहतोय की या त्या ठिकाणी अश्रुधूर, लाठी हल्ला किंवा अशा